वनिता मंडळाच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरी संजीवनी भाग 20, डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी. मैत्रिणींनो, श्रोते हो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी नेहा खरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण दुसऱ्याशी बोलतो तेव्हा त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव किंवा त्याची प्रतिक्रिया म्हणून समोरची व्यक्ती आपल्या हावभावातून, आपल्या कृतीतून ते समजल्याचं आपल्याला दर्शवते. ही आपल्या संवादाची फलश्रुती असते. आकाशवाणीवरून आम्ही सुद्धा आपल्याशी नियमित संवाद साधत असतो. कार्यक्रम आवडल्यानंतर, आपल्याला तो उपयुक्त वाटल्यानंतर त्यातल्या काही गोष्टी तुम्ही स्वतः करून पाहता आणि मग त्याला यश आल्यावरती तुम्ही आमच्यापर्यंत ते पोहोचवता देखील. एखाद्या संवादाची फलश्रुती ही नेमकी काय असते? संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये याविषयी सुद्धा भाष्य केलेलं आहे. त्याच संदर्भात आज आपल्याशी संवाद साधणार आहेत डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी. ऐकूया तर ज्ञानेश्वरी संजीवनी या मालिकेचा भाग 20. ज्ञानेश्वरी हा अत्यंत मोहक व लाघवी असा ग्रंथ आहे. एखादं लहान मूल थकून आपल्या आईच्या कुशीत जाऊन झोपावं, त्याप्रमाणेच आपण सर्वांनी या व्यग्र जीवनामधून थकून भागून ज्ञानेश्वरी रूपी आईच्या कुशीत जाऊन विश्रांती घेतली पाहिजे. स्वतः ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीला द्राक्षवेलीचा मांडव अशी उपमा दिली आहे. आता किती सुंदर आहे पहा मित्रांनो. श्लोकाक्षर द्राक्षलता मांडवी झाली आहे गीता, संसार पथश्रांता विसावावया. एक एक शब्द किती नेमका आणि मोजका वापरलाय ज्ञानेश्वरांनी पहा. ते म्हणतात ही गीता रूपी ज्ञानेश्वरी जणू काही श्लोकाक्षर द्राक्षलता आहे. द्राक्षलता म्हणजे द्राक्षाचं वेल, आणि ह्या द्राक्षाच्या वेलावर काय आहे तर म्हणाले श्लोकाची अक्षर हे जणू काही द्राक्षाच्या वेलाच्या स्वरूपात आलेली आहेत. आणि या वेलाचा जो मांडव आहे तो मांडव म्हणजे ज्ञानेश्वरी गीता आहे. आणि त्या मांडवाखाली कोण विसावावया येत आहे, कोण विश्रांती घ्यायला येत आहे तर म्हणतात संसार पथश्रांता. संसारामध्ये रस्ता चालत 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 थकून आलेले लोक इथे विश्रांती घ्यायला येवत. अर्थात हा किती सुंदर श्लोक आणि अक्षरांच्या द्राक्षाची वेली जणू बहरून यावी. आणि या बहरलेल्या द्राक्षवेलीच्या थंडगार मांडवाखाली संसार रूपी धाकाधकीच्या जीवनातून थकलेल्या आपण विसावा घेतला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. संत ज्ञानेश्वर हे एकमेव संत आहेत ज्यांना माऊली म्हटलंय. विनोबा भावे यांनी गीताई लिहिली आहे आणि गीताईच्या सुरुवातीला विनोबा म्हणतात, गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेनता, रडता पडता घेई उचलूनी कडेवरी. विनोबांनी म्हटलंय की गीताई जणू काही माझी आई आहे आणि एखादं बाळ रडू लागलं तर आई कशी पटकन जवळ उचलून घेते, त्याप्रमाणे संसार रूपी धाकाधकीच्या जीवनातून थकलेल्या या बाळांना जवळ घेणारी म्हणजे गीता, म्हणजे ज्ञानेश्वरांची ही ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर महाराज संवादाची फलश्रुती खूप सुंदर पद्धतीने सांगतात. ते म्हणतात की ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. आणि त्यानंतर पुढे असं म्हणतात की विवेक वेलीची लावणी हो देई सैंध. विवेक वेलीची लावणी या मराठी मुलखामध्ये मी करणार आहे असं ज्ञानेश्वरांनी लिहिलंय. त्यांच्या मते व्यक्तीला योग्य काय अयोग्य काय हे कळावं, साच लटके ओळखावे, हिताहित जाणावे हिताची लागी असं म्हटलंय ज्ञानेश्वरांनी. ज्ञानेश्वरांनी ग्रंथाच्या आरंभी सरस्वतीचं वंदन केलंय, प्रार्थना केली आहे आणि नंतर म्हणतात ब्रह्मविद्येचा सुकाळ करीन आणि विवेक वेलीची लावणी करीन.
विवेकाची ध्वजा आपल्या अंगा खांद्यावर देऊन ज्ञानेश्वरांनी संवादाची फलश्रुती केलेली आहे. आपण या भागात संवादाची फलश्रुती पाहणार आहोत. म्हणजे वक्ता श्रोता संवाद प्रक्रिया आपण पाहिली आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर या संवादाचा नेमका काय परिपाक झाला हे देखील समजून घेणं मोठं विलक्षण आहे. ज्ञानेश्वरांची एक सुंदर ओवी मला आठवते. ते म्हणतात, हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडता केले, आपणा ऐसे अर्जुना. काय सुंदर लिहिले पहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हृदया हृदय एक झाले, म्हणजे वक्त्याचं हृदय आणि श्रोत्याचं हृदय एक झालं आणि या हृदयातलं त्या हृदयात घातलं. काय विचार आहे, विलक्षण विचार पहा. आणि द्वैत न मोडता केले आपण ऐसे. अर्जुनाला कृष्णाने, हे लक्षात घ्या, संवादाचे 4 स्तर आपण पहिल्या भागामध्ये पाहिले, ज्याच्यामध्ये संवाद वेगवेगळ्या पद्धतीने होतो आहे. एक संवाद संजय आणि धृतराष्ट्राच्या मध्ये होतोय, एक संवाद कृष्ण आणि अर्जुनामध्ये होतोय, एक संवाद ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे श्रोते यांच्यामध्ये होतोय. तर हा संवाद समजून घेताना आपल्याला असं लक्षात येईल की हृदया हृदय एक झाले. ही ओवी असं म्हणते की वक्ता आणि श्रोता यांनी आपल्या हृदयातील गुज एकमेकांच्या हृदयामध्ये घातलाय, थेट उरातलं उरात. मला इथे विंदा करंदीकरांची एक कविता आठवते. त्यांनी संत तुकाराम व इंग्रजी नाटककार विल्यम शेक्सपियर या समकालीन कवींची काल्पनिक भेट एका कवितेत घातली आहे. ते लिहितात, दोघांची झाली उराउरी भेट, उरातले थेट उरा माझी. किती सुंदर कल्पना आहे पहा. म्हणजे 16व्या शतकात शेक्सपियर कल्पना करतात, विंदा करंदीकर, की शेक्सपियर देहूला आलाय आणि तुकाराम महाराजांना भेटायला आणि त्या दोघांची भेट झाली. ती कविता विलक्षण आहे, वाचायला हरकत नाही सर्वांनीच. त्या कवितेत ते म्हणतात, दोघांची झाली उराउरी भेट, उराचेच थेट उरा माझी. अर्थात वक्ता व श्रोता हे 2 वेगळे न राहता एक झाले, ही संवादाची फलश्रुती आहे. संत ज्ञानेश्वर हे काश्मीरी साहित्यशास्त्रज्ञ अभिनव गुप्ताचे अनुयायी आहेत, असं ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर द.बी. कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरांचा श्रोतृसंवाद या पुस्तकात नमूद केलं आहे. त्यांच्या मते काश्मीरी शैव तत्वज्ञानानुसार वक्ता श्रोता आणि प्रतिपाद्य विषय या 3ही गोष्टींचे बेमालूम मिलन म्हणजे संवाद. निर्मितीच्या क्षणी निर्मात्याचे खाजगी व्यक्तिमत्व लुप्त होते. निर्मात्याचे खाजगी व्यक्तिमत्व वेगळे राहत नाही, ते गळून पडतं. जो विषय वक्ता मांडत आहे त्या प्रतिपाद्य विषयाचे खाजगीपण देखील लुप्त होतं आणि श्रोत्याची भूमिका देखील विसर्जित होते. वक्ता श्रोता आणि प्रतिपाद्य विषय हे 3ही घटक समान पातळीवर जातात. त्यांचं लौकिकातील 3 पण लोपून जातं. या 3ही गोष्टी एकरूप होतात. रसिक निर्मिती प्रक्रियेत सहभागी होतो. रसिक अर्थात श्रोता आणि वक्ता यांच्या हृदय संवादातून संवाद प्रक्रिया प्रकट होते. असाच विचार संत एकनाथांनी भावार्थ रामायणामध्ये अनेक ओव्यांचा अर्थ सांगताना ही त्रिपुटी गेली अशा संदर्भात म्हटलंय. आपण ती याला त्रिपुटी म्हणू शकतो, वक्ता श्रोता आणि प्रतिपाद्य विषय. पाश्चात्य संप्रेषण सिद्धांतामध्ये म्हणजे वेस्टर्न कम्युनिकेशन थिअरीज मध्ये हा विचार दिसत नाही. माझ्या मते पाश्चात्य संवादाचे अंतिम ध्येय हे वक्ता व श्रोता यांचं मनोमिलन नसून उपभोक्तावाद हे आहे. आपण अनेक जाहिराती पाहतो, त्यामध्ये अत्यंत आकर्षक पद्धतीने एखादी वस्तू लोकांना विकत घ्यावी यासाठी जाहिरातीत केल्या जातात. ती वस्तू विकत घेतली की आपली संवाद प्रक्रिया संपली. आयडा थिअरी असं म्हणतात, AIDA, म्हणजे A स्टँड्स फॉर अवेअरनेस, म्हणजे पहिल्यांदा अवेअरनेस निर्माण करायचा, नंतर इंटरेस्ट, डिझायर अँड ऍक्शन, म्हणजे आधी जो ऐकणारा टार्गेट ऑडियन्स आहे तो अवेअर होतो त्या वस्तूबद्दल, नंतर त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो, नंतर ती गोष्ट विकत घ्यावी अशी इच्छा, डिझायर निर्माण होते, आणि ऍक्शन म्हणजे ती गोष्ट विकत घेतो. अंतिम परीक्षेत किती गुणांसाठी प्रश्न येणार आहे यावर आपण तो विषय अभ्यासतो. हल्ली विद्यार्थी असंच विचारतात, विषय समजून घेण्यासाठी मात्र अभ्यासत नाही. त्यामुळे मागच्या सत्रांमध्ये असलेल्या अभ्यासक्रम आम्हाला या सत्रात आठवत नाही. पूर्वी लहानपणी शिकलेल्या कविता अगदी वयाच्या 80व्या वर्षी देखील आठवत असतात. संवाद प्रक्रियेचे नेमके गमक न समजल्यामुळे आपल्या ते ध्यानात येत नाही असे म्हणायला जागा आहे.
ज्ञानेश्वरांचा पिंड हा पंडित कवीचा नसून भाव कवीचा आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. अध्यात्मशास्त्रासारखा अत्यंत कठीण विषय श्रोत्यांना समजला पाहिजे म्हणून आपल्या प्रतिभाशाली वाणीने संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी रूपी देशिकार लेणं आपल्या पुढ्यात आणून ठेवतात. हे करताना ज्ञानेश्वरांचा अहंभाव आपल्याला कुठेही दिसत नाही, किंबहुना ते सेवक असल्याचं नमूद करतात. आता ही किती विलक्षण ओवी आहे पहा ना. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले, इथं माझे जी उरले पायी कपन. ते म्हणतात, हे श्रोत्यांनो, इथं माझं काही उरलं नाही. किंबहुना हे तुम्ही केलंय, म्हणजे गुरु निवृत्तीनाथांनी केलंय किंवा तुमच्यासारखे श्रोते जे माझ्या समोर बसलेत त्या श्रोत्यांनी हे काम केलंय. कुठलं काम केलंय? ज्ञानेश्वरी लेखनाचं. ज्ञानेश्वर श्रोत्यांना तुम्ही प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती असं म्हणतात. म्हणजे आपले श्रोते जणू महेशांच्या मूर्ती आहेत आणि मी तुम्हाला एक भक्ती अर्पण करतोय असं म्हणतात. आणि हे धर्मकीर्तन तुमच्यामुळे सिद्धीला गेलं असं श्रोत्यांना म्हणून आपली कर्तृत्वाचा अभिमान झटकून टाकतात आणि म्हणतात, येथे माझे जी उरले पायी कपण. हे माझ्या गुरूंनी अर्थात निवृत्तीनाथांनी सांगितलेलं तत्वज्ञान आपण सर्वांना देत आहोत. मी केवळ सेवक आहे. या भूमिकेतून ज्ञानेश्वर महाराज बोलतात. संत तुकारामांनी देखील हाच विचार आपल्या वाङ्मयाच्या निर्मिती संदर्भात मांडला आहे. ते म्हणतात, फोडिले दुकान धन्याचा हमाल, मी तो हमाल भारवाही. किंवा त्यांचा अजून एक सुंदर अभंग आहे. ते म्हणतात, साळुंका मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. म्हणजे साळुंका बोलते मात्र त्याचा बोलविता धनी वेगळाच आहे. याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराज या ग्रंथाचं कर्तृत्व आपल्याकडे घेत नाहीत. ते कर्तृत्व ते आपल्या गुरूंना देतात, आपल्या श्रोत्यांना देतात. लोकांनी याचा लाभ घ्यावा असंच ज्ञानेश्वरांना अपेक्षित आहे. या दोन्ही संतांच्या भूमिकेमध्ये आपल्याला साम्य दिसेल आणि ते म्हणजे कर्तृत्वाचा अभिनिवेश त्यांना किंचितही नाही. ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथाबद्दलच असं म्हटलंय की तेची मराठेनी विन्यासे, मिया उन्मेषे ठसे ठोमसे, जाणे नेणे तैसे निरूपिले, मला जसं जमेल न जमेल ते मी इथं निरूपायचा प्रयत्न केलाय. म्हणजे ज्ञानेश्वरांनी इथे कुठेही म्हटलं नाही की मी जे म्हणतोय ते स्पष्टपणे तुम्ही ऐका आणि तेच खरं आहे. ज्ञानेश्वर महाराज वेळोवेळी श्रोत्यांना मध्ये विचारतात, मी बोलतोय ते समजतंय ना, किंवा तुम्ही मला काही सूचना देऊ इच्छिता का. ज्ञानेश्वर महाराजांचा हा श्रोतृसंवाद किती विलक्षण असेल आपण कल्पना करा. 700 वर्षांपूर्वी कुठेतरी एका मंदिरामध्ये ते बसून ज्ञानेश्वरी सांगतायत. समोर असंख्य लोक ऐकायला आलेले आहेत. समोर एका बाजूला निवृत्तीनाथ बसलेले आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज किती सुंदर संथ लयीमध्ये बोलतायत. हा जो संवादाचा का विलक्षण सोहळा ज्यांनी पाहिला ते खरंच किती भाग्यवान असतील नाही. ज्ञानेश्वरांनी पुढे असं म्हटलंय की मी हे जे सगळं लिहिलंय हे मी काय करतोय तर आता विश्वात्मकू हा माझा स्वामी निवृत्ती राजा, तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी हे जे काही बोललोय ती माझ्या श्रोत्यांना आणि माझे गुरु निवृत्तीनाथ यांना अर्पण केलेली वाक्पूजा आहे. आपण सर्वजण पसायदान जाणतोच. आता विश्वात्मके देवे, आपल्याला माहिती आहे तो विचार. आणि ते म्हणतात की वाघ यज्ञ तो शावे, हे जे मी बोललोय तो माझ्या वाणीचा यज्ञ आहे आणि त्या वाणीच्या यज्ञानं तुम्ही संतुष्ट व्हा. आणि या संवादाची फलश्रुती काय आहे तर वक्ता हा वक्ता म्हणून राहत नाही, श्रोता हा श्रोता म्हणून राहत नाही. दोघंही एका अद्वैताच्या भूमिकेमध्ये दोघंही एक होऊन जातात. त्यांचं हृदय एक होतं आणि पुढे काय होईल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा माझे विश्व. ज्ञानेश्वरी सांगण्यामागचा हा एक महत्वाचा हेतू आहे. केवळ गीतेमध्ये काय झालं हे सांगणं अभिप्रेत नाही, तर ज्ञानेश्वरांना या श्रोत्यांनी परतत्व डोळा पाहावा असं म्हटलंय. किती सुंदर शब्द आहेत. दिसो परतत्व डोळा, ते परतत्व या डोळ्यांना दिसो. आणि ते डोळा कशा प्रकारचा आहे तर ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की ते बोल बुद्धीच्या डोळा देखावे. हे जे बोल आहेत ते बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजेत. विवेकाची लावणी म्हणजे विवेक रूपी डोळ्यांनी पाहिल्यानंतर जो परतत्व डोळा दिसेल आणि मग एकदा परतत्व डोळ्याला दिसू लागलं की काय होतं तर आपल्याला सुखाचा सोहळा पाहता येतो.
ज्ञानेश्वर म्हणतात, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा माझे विश्व. हे संपूर्ण विश्व या महाबोधामध्ये प्रविष्ट होवो, सर्वांना सुखी होवो, सर्वांना आनंदाचा पारावार न राहो आणि परतत्व डोळा दिसो, सुखाचा सोहळा सर्वांनी पाहो. परब्रह्म सर्वांच्या डोळ्यांना दिसो, सुखाचा उत्सव उदयास येवो आणि सर्व जग ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेने प्रवेश करो, असं ज्ञानेश्वरांना या श्रोतृसंवादात म्हणायचं आहे. आपल्याला हे लक्षात आलं असेल की वक्ता, श्रोता, संवादाची प्रक्रिया, श्रवणाची प्रक्रिया, हळुवारपणा, संवेदनशील मन इत्यादी वेगवेगळ्या विषयांवर ज्ञानेश्वरांनी आपल्या निरूपणामध्ये प्रकाश टाकला आहे. आणि म्हणून आजच्या या जगामध्ये, आजच्या या नवीन परिप्रेक्षामध्ये संत ज्ञानेश्वरांचे विचार हे किती समयोचित, ज्याला रेलेव्हंट आहेत असं म्हणतो आपण, तसे आहेत. आणि म्हणून सर्वांनी विशेष करून ज्ञानेश्वरीतील काही ओव्या आवर्जून वाचाव्या. आजचे जे आपण विषय मांडतो त्या विषयाला ताडून पाहण्यासाठी ज्ञानेश्वरांनी याबद्दल काय म्हटलं आहे हे समजून घ्यावं. आणि मला असं वाटतं की या कार्यक्रमाची फलश्रुती, या संवादाची फलश्रुती या विचाराने होईल की जणू आपण ज्ञानेश्वरांना परत एकदा भेटतो. आणि आपल्याकडे पारायणाचा जो विचार मांडला आहे, तो पारायण म्हणजे केवळ धार्मिक अंग नाहीये, रोज एक पानभर वाचणं. त्यामुळे होतं काय, रोज काही ओव्या आपल्या मनामध्ये रुंजी घालू लागतात आणि सारखा हा विचार आपल्या मनामध्ये येत राहतो की ज्ञानेश्वरांनी किती सुंदर लिहिलंय. शब्दांचा वेगळा संस्कार होतो आणि त्या निमित्तानं आपण महाराष्ट्रात जन्माला आलेलो असल्यामुळं हे जे वाङ्मय आहे, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी असेल, तुकाराम महाराजांची गाथा असेल, संत एकनाथांचं भावार्थ रामायण असेल, एकनाथी भागवत असेल, सकल संत गाथा असेल, अनेक वेगवेगळ्या संतांनी लिहिलेले जे वाङ्मय आहे ते वाचनाचा अर्थ एवढा आहे की यामुळं आपलं व्यक्तिमत्व, आपला संवाद हा त्या वाङ्मयाशी होतो आणि एक चांगला नागरिक म्हणून आपल्या मनावर एक फार मोठे संस्कार त्या निमित्ताने होतात असं मला वाटतं. रसिको, ज्ञानेश्वरी संजीवनी या मालिकेच्या 20व्या भागात आपल्याशी संवाद साधत होते डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी.